इराण विरोधातल्या संघर्षात इस्रायल आणि अमेरिकेची उद्दिष्ट समान असून दोन्ही देश इराणची अण्वस्त्र संपुष्टात आणण्यासाठी आणि जागतिक सागरी मार्ग सुरक्षित करण्यासाठी कटिबद्ध आहेत, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. अमेरिका या संदर्भात इस्रायलला सतत विश्वासात घेत असून दोन्ही देशांचं ध्येय इराणमधील युरेनियम साठा नष्ट करणं आणि त्यांचं अण्वस्त्र समृद्धीकरण कायमचं थांबवणं हेच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नेतन्याहू यांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. सध्याची परिस्थिती कोणत्या वळणावर जाईल हे आता सांगणं शक्य नसलं तरी इस्रायल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, असं ते म्हणाले. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात जोरदार संघर्ष सुरू असतानाच नेतन्याहू यांनी लेबनॉनसोबत ऐतिहासिक चर्चेला सुरुवात झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. युद्धविराम वाढवण्याची मागणी केल्याची